या सर्व मुलींसाठी म्हणतो, परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला हाय हाय. तुम्हाला माहिती आहे ना मुलींनो आणि मुलांनो, पऱ्या स्वप्नात येतात, आकाशात तरंगत राहतात, माहिती आहे ना, होय की नाही? विंदा करंदीकरांची एक कविता आहे, परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला हाय हाय. दगड म्हणाला, परी म्हणाली तू तर दगड, तुला का होते परी जड. दगड म्हणाला इथे पहा, आणि परीला दिसल्या जखमा 10. आणि तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. कळल्या? तर माझ्या सत्काराला उत्तर देताना मला एकच सांगावंसं वाटतं की मी पहाटे 3 वाजल्यापासून जागा आहे आणि मला आज कसंही करून इथून निघायला पाहिजे आणि मला उद्या मुंबईला पोहोचायचं आहे, कारण परवा मला परत अमरावतीला जायचं आहे. एक 4 दिवसापूर्वी मी एका शाळेमध्ये गेलो होतो. सरांनी जसा उल्लेख केला, ती CBSEची शाळा होती. मी तिथं मुलांना विचारलं की मराठी सगळ्यांना समजतं का, तर सर्वच मुलांनी हात वर केला. ती शाळा सर पनवेलमधली होती. अलीकडे तो रस्ता सुरक्षा अभियानच्या अंतर्गत मी पनवेल पोलिसांबरोबर काम करतो. तर हे CBSE ICSE हे मुंबईमधून आता शहरामधून आता ग्रामीण भागामध्ये पण आलंय. आज मला इथे येण्याचं मुख्य कारण म्हणजे एकतर माने सर, ईश्वरी आहे आणि तिची टीम आहे आणि शाळेतले सगळे विद्यार्थी आहेत. हा माझा तसा 24वा पुरस्कार आहे. पण आनंदाचं झाड याच्याबद्दलचं कौतुक इथेच नाही आहे, तर मुंबई शहरामध्ये पण आहे. आणि म्हणून सरांना म्हटलं की मला किती त्रास होऊ दे, मी येईल तिकडे. आणि मी याकरता आलो की ह्या लेकरांना भेटायचं. आता लेकरं हे म्हणजे आपल्या घरातलीच लेकरं आहेत असं सर म्हणतात, तसं आम्ही पण मानतो. तसं इतर शाळेमध्ये गेलं तर स्टुडंट, विद्यार्थी, मुलं मुली असं म्हणतात. पण मी प्रथम ऐकतोय की असं ह्या सर्व विद्यार्थ्यांना, ह्या गुणी लेकरांना, मुलांना सर लेकरं म्हणून संबोधतात आणि त्याचा मला खूप आनंद आहे. मला माझ्या ह्या पुस्तकाला जवळजवळ हा 13वा पुरस्कार आहे. पुरस्काराचे स्वरूप काय काय वेगवेगळे होते त्याचा मी उल्लेख नाही करत. पण काल त्या भाषणामध्ये मी उल्लेख करताना म्हटलं की मला 24-25 पुरस्कार मिळाले, पण हा आनंदाचा झाड जो पुरस्कार ह्या ज्या विद्यार्थ्यांनी निवडला आहे त्याचा मला खूप आनंद आहे. आणि तुम्ही ते छान मानपत्र दिलं त्याचाही मला खूप आनंद आहे. सांगायची गोष्ट अशी की इतर जे परीक्षक निवडतात ते मला वाटतं मोठे परीक्षक असतात, सगळे ज्ञानी असतात त्यातले, आणि कोणी कवी असतात, लेखक असतात वगैरे. पण इथं विद्यार्थ्यांचे गट स्थापून तुम्ही सर्वजण त्या पुस्तकाची निवड करताना त्याचा मला आत्मीय आनंद आहे. आणि त्याकरताच खास मी इथं तुम्हाला भेटण्यासाठी आलो. मी आज काही पुस्तकं तुम्हाला सप्रेम भेट म्हणून दिलीत, तर तुम्हाला माहितीच आहे, वाचाल तर वाचाल वगैरे आहे. तर आजचे बालक उद्याचे पालक पण आहेत आणि त्यांनी आज चांगलं वाचलं तर ते उद्या नक्कीच त्यांच्या मुलांनाही सांगतील. आणि मी अनेक शाळा, जवळजवळ मी एक 8-10 महिन्यामध्ये आहे ना किमान 40-50 शाळांमध्ये फिरलो. आणि आज मला जाणवलं की पारडी शाळेतली, ह्या शाळेतले विद्यार्थी सगळ्यात हुशार आणि गुणी आहेत. त्याचा मला खूप आनंद वाटला. आणि जसं ह्या सरांनी आश्वासन दिलं, माने सर कुठे, ह्या सरांनी जसं आश्वासन दिलं, तुम्ही मला कधी हाक मारा, मी तुमच्यासोबत आहे. आणि आत्ता मी खरं तर 50 पुस्तकं आणणार होतो, तुम्हाला माझा हात ठीक नाही आहे. मी तुम्हाला आत्ता मुंबईला गेलो की सोमवारी मंगळवारी बाकीची पुस्तकं पाठवून देतो. आणि तुम्ही कधी मला व्हॉट्सअपवरती सर निरोप द्या, मी तुमच्याबरोबर असेन, तुमच्या शाळेबरोबर असेन. तुम्ही या शाळेत असाल नसा, तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांबरोबर मी नक्की असेन. आणि तुम्ही कधीही मला बोलवा, इथून पुढे मी एका पायावर यायला तयार आहे. आणि तुम्ही मुलं इतका खूप म्हणजे आदरातिथ्य तुमचं तुम्ही खूप छान केलं. आणि मला ईश्वरीचं खूप कौतुक वाटतं
की आता माझी तर 8 पुस्तकं झाली. मी खूप जणांचं माझ्या पुस्तकाबद्दल कौतुक ऐकलं, पण ईश्वरीने जे आज खूप छान कौतुक केलं त्याचा मला खूप अभिमान आहे, आनंद आहे. ऐश्वरी, तुझं खूप खूप धन्यवाद. आणि जिल्हा परिषद शाळा माने सर, मुख्याध्यापक सर आणि संपूर्ण शिक्षक वृंद आणि इथले ग्रामस्थ खूप मोठ्या संख्येने आलेले आहेत. सर्व मुलं मुली, मी सर्व तुमचे अभिनंदन करतो, आनंद व्यक्त करतो. आणि तुम्ही मला इथं पुस्तकासाठी माझ्या पुरस्कार दिला त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.